आम्ही नवीन रूम शिफ्ट केली तेव्हा मी पहिल्यांदाच आमच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये ही झाडं बघितली आणि ही झाडं बघून मला असं वाटलं की ही झाडं औषधी आहेत, पण ही औषधी नसून ही एक भाजी आहे. ही औषधी भाजी आहे असं म्हटलं जातं. मलाही हे माहीत नव्हतं. तिच्याशी बोलता बोलता मला कळलं की ही भाजी आहे. तिने मला एकदा सांगितलं की करून बघ, त्यावेळी मी काढली आणि करून बघितली. तर पहिल्यांदाच बनवली होती आणि पहिल्यांदाच खाणार होतो, त्यामुळे टेन्शन आलं होतं की एक्झॅक्टली ही लागेल कशी, पण खरंच ही खूप भारी. त्यानंतर मी तिला विचारून ही भाजी कधीतरी काढते आणि माझ्या मिस्टरांना देखील ही भाजी खूप आवडते. या भाजीची झाडच लावायला हवं असं काही नाही, फांद्या जरी तोडून लावल्या तरी ही भाजी जगते. आता याच्या फांद्या तोडून मी माझ्या आईकडे दिलेल्या आहेत आणि तिने देखील त्या लावलेल्या आहे आणि मी आमच्या कंपाऊंडमध्ये देखील या फांद्या लावलेल्या आहेत. मुख्य म्हणजे ही भाजी वर्षभर मिळते, फक्त उन्हाळ्यामध्ये हिला पाण्याची गरज. या भाजीसाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घालायला विसरले, त्याच्यासाठी मी जुगाड केलेला आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर गोव्यामध्ये भरपूर जणांकडे ही मी भाजी बघितली, पण ह्या भाजीचं नाव मात्र कोणाला माहीत नाही. काही लोक याला रामदेव बाबांची भाजी असं म्हणतात.